नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो मराठीचा पेपर आहे, इयत्ता 10वीचे जे स्टुडंट आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे गेला असेलच। त्याचबरोबर बघा, आता मराठीचा पेपर झाल्याच्या नंतर बघा, नंतरचा जो तुमचा पेपर आहे याच्यामध्ये किंवा आणखी समोर जे काही पेपर आहेत त्यांच्यामध्ये जो काही बराचसा कालावधी आहे, म्हणजे बरेचसे दिवस काय मध्ये पेपर नाही आहेत, मग त्या दरम्यान जो काही तुमचा वेळ आहे, जे काही दिवस आहेत त्या दिवसांचा योग्य वापर कशा प्रकारे करायचा, तर तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, तर आता आजचा पेपर झाल्याच्या नंतर बघा, आता लगेच आज तुम्ही पेपरवरून आले, त्याच्यानंतर आता समजा तुम्हाला आजचा दिवस जरी समजा तुम्ही चेक वगैरे केला असेल पेपर कशा प्रकारे गेला, कुठे कुठे आपल्या चुका झाल्या, परंतु आता काही टेन्शन घेऊ नका, कारण पेपर झाला तुमचा, आता तो काही वापस येणार नाही, त्याच्यामुळे आता काही काळजी करायची नाही। आता समोर जे काही आपले पेपर राहिलेले आहेत तर याच्यामध्ये या पेपरमध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील, त्याचबरोबर तुमचं कुठे वेळेचं जे टाईमचं जे मॅनेजमेंट आहे, वेळेचं नियोजन तुम्ही केलेलं असेल तर त्या वेळेमध्ये तुमचा पेपर झाला नसेल, बरेचसे विद्यार्थी असतील की बाबा त्यांचं म्हणजे वेळ पुरला नसेल, है ना, म्हणजे येत होतं बरंच काही परंतु वेळ नाही पुरला, असेही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असतील की बाबा सर आम्हाला वेळच थोडा कमी पडला, थोडासा वेळ आणखी शिल्लक पाहिजे होता, असायला पाहिजे होता। म्हणजे इथे काय आहे की आपलं जे वेळेचे नियोजन आहे ते कुठेतरी कमी पडतंय, परंतु हरकत नाही, त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा की बाबा नेमकं स्पेसिफिक वेळेचं जे नियोजन आहे ते कशा प्रकारे करायचं आहे। ते शक्य झालं तर आपण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। जर तुमच्या अपेक्षा असतील तशा प्रकारे तर नक्कीच कमेंट करून सांगा। आता बघा, आता पेपर झाला तर आजचा दिवस जरी समजा रिलॅक्स केलं, नाही केलं तर बरंच, परंतु थोडंसं रिलॅक्स केलं तरी चालेल। आता झालं गेलं विसरून जा, जे पेपर गेला चांगला गेला असेलच, परंतु मग आता समजा थोडा वेळ कमी पडला, बाबा हा प्रश्न सोडवायचा होता की थोडासा म्हणजे आणखी चांगले आपण लिहू शकत होतो, असं जर वाटत असेल तर आता तो भाग सोडून द्या। परंतु बघा, आता आता आजचा पेपर झाल्याच्या नंतर तुमचा डायरेक्ट 1 तारखेला पेपर आहे। मग आता या 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये बघा, 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये जो तुमचा 1 तारखेला पेपर आहे त्या पेपरचाच अभ्यास करू नका। बघा, मी काय सांगत आहे की जो 1 तारखेला पेपर आहे तुमचा, त्याच पेपरचा अभ्यास आता या 7-8 दिवस किंवा नाही, आता मराठीचा थोडा खराब गेला आपला, त्याच्यामुळं आता मी समोरचा जो 1 तारखेचा पेपर आहे त्याचाच अभ्यास करतो, ही चूक तुम्हाला करायची नाही। बघा, कारण का 7 ते 8 दिवस जे आहेत हा भरपूर मोठा कालावधी आहे। बघा, तुमचं जर असं प्लॅनिंग असेल सुरुवातीलाच की तुम्ही इंग्लिशचं रिव्हिजन वगैरे केलेलंच नसेल बरं का, तरी माझ्या मते तरी बघा, म्हणजे बिलकुल जर इंग्लिशचा अभ्यास तुम्ही म्हणजे रिव्हिजन वगैरे केला नसेल किंवा इंग्लिशचे बरेचसे चॅप्टर म्हणजे वाक्य करायचे, तर मला तरी वाटतं की म्हणजे मॅक्झिमम 5 दिवस बस झाले तुम्हाला, सफिशियंट आहेत। म्हणजे बिलकुल जर काही केलं नसेल तुम्ही इंग्लिशचं तर तुम्हाला 5 दिवस सफिशियंट आहेत बरं, परंतु 5ही जास्त होतात, 3 ते 4 दिवस तरी सफिशियंट आहेत जर बिलकुल काही केलं नसेल तर, बरं का। परंतु बघा, जर तुम्ही थोडासा अभ्यास केलेला आहे बरं का, फक्त रिव्हिजन बाकी आहे इंग्लिशचं किंवा एखादा पार्ट आहे, है ना, म्हणजे रायटिंग स्किल वगैरे आहे किंवा अदर कुठला पार्ट आहे तो थोडासा तुम्हाला करायचा आहे, मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर इंग्लिशच्या पेपरसाठी आधीचे जे 2 दिवस आहेत बरं का, आधीचे जे 2 दिवस आहेत, 1 तारखेच्या आधीचे जे 2 दिवस आहेत, समजा 27 आणि 28 तारीख, या 27 आणि 28 तारखेमध्येच तुम्ही काय करा, अभ्यास करा। म्हणजे जर तुमचं बराचसा पार्ट तुम्ही केलेला असेल तर, कारण काय होतं, जर तुम्ही इंग्लिशचाच अभ्यास जर तुम्ही करत बसले तर बाकीचे जे पेपर आहेत बरं, तर त्या बाकीच्या पेपरचं मध्ये थोडासा जो गॅप आहे ना, जे दिवस आहेत ते थोडेसे काय कमी आहेत, त्याच्यामुळं काय करा, शक्यतो प्रयत्न करा की बाकीचे जे विषय आहेत, तुमचा मॅथ 1 आहे, मॅथ 2 आहे, सायन्स 1 सायन्स 2 आहे ना, म्हणजे हे जे थोडेसे अवघड विषय आहेत, या विषयाचं जर झालं तर या विषयाचं जे 4 ते 5 दिवस आहेत, या 5 दिवसामध्ये ते विषय हाताला घ्या, त्या विषयाचा अभ्यास हाताला घ्या, म्हणजे ते विषय अभ्यासासाठी घ्या आणि त्या विषयाचा अभ्यास करा। म्हणजे काय होईल की इथे जो काही तुमचा म्हणजे सायन्सचा भाग असेल किंवा मॅथचा भाग असेल, है ना, तर सायन्सचा मॅथचा तो भाग त्याच्यामध्ये करा, है ना। थोडासा इंग्लिश अवघड आहे, है ना, तर इंग्लिशचा पेपर आहे म्हणजे मग मी इंग्लिशचाच अभ्यास करतो, है ना। आता हिंदी काय एक भाषिक विषय आहे, परंतु त्याला जो काही कालावधी दिलेला आहे, एका दिवसाचा 2 दिवसाचा, तर तो सफिशियंट आहे त्याच्यामध्ये पण बरं का। परंतु इथे किंवा मी इंग्लिशचाच अभ्यास 7 ते 8 दिवस करत बसतो, हे कुठेतरी योग्य होणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं, जे अवघड विषय आहेत ते थोडेसे अभ्यासाला घ्यायचे सुरुवातीला,
आणि इंग्लिशला जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही 2 दिवस खूप कमी होतात, तर तुम्ही मॅक्झिमम 3 दिवस देऊ शकता. आहे ना. पण मला तरी वाटतं की जर ऑलरेडी जर अभ्यास झालेला असेल तर 3 दिवस पण जास्त होतात. आहे ना. त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला इथे या वेळेमध्ये जे दुसरे सब्जेक्ट आहेत तर त्यांचा काय करायचं आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. बघा अशा प्रकारे जर तुमचं प्लॅनिंग असेल तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहेत ते चांगले गुण मिळतील. त्याचबरोबर जे वेळ आहे, जो की पेपरचा गॅप आहे, तर त्या वेळेचा जो आहे तर तो तुम्ही काय करणार, नक्कीच फायदा घेणार आणि व्यवस्थित काय करणार त्याचं, तर नियोजन करणार. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बघा माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेलच तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आणखी जर तुमचे काही म्हणजे फीडबॅक असतील तर नक्कीच कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर थांबूया इथेच, भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता थांबू. नमस्कार.